नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 10 फेब्रुवारी 2024 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। परजातीय मुलीसोबत प्रेम प्रकरण मान्य नसल्याने आपली समाजातून इब्रत जाणार या भीतीने वडिलांनी आणि मोठ्या भावाने संगनमत करून लहान भावाचा गळा आवळून त्याला कायमचेच संपविल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात घडली। भावाने मरेंगे जिएंगे अशी प्रेमात शपथ घेतल्याने त्याला वारंवार वडील आणि भावाने समज दिली असतानाही त्याने दोघांना नकार दिला आणि याच रागात लहान भावाचा वडील आणि मोठ्या भावाने कायमचे संपविले। हत्या केल्यानंतर बापलेकांनी पोलीस स्टेशन धाव घेऊन अज्ञाताने हत्या केल्याची बनावट तक्रार दाखल केली। मात्र पोलिसांनी आणि श्वान पथकाने मारेकरी बापलेकांच्या नाट्याचा अखेर पर्दाफाश करून दोघांना अखेर घडलेल्या खून प्रकरणात बेड्या ठोकल्या। जात ही जात नसल्याची आजही वाईट परंपरा अनेकांच्या मनात कायम कोरल्या गेली आहे। सर्व धर्म समभावाची शिकवण अनेक समाजसुधारक शिकून गेलेत, तरी आजही आपल्या समाजात इब्रत असल्याचा वाहवा करीत अनेक कुटुंब आपल्याच रक्तगटातील इसमाचा अंत करण्यास मागे पुढे कोणताही विचार करीत नाही। अशाच परजातीय मुलीसोबत प्रेम प्रकरणात उच्च कनिष्ठ भेदभाव करणाऱ्या मुलाच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने मिळून स्वतःच्याच लहान भावाचा गळा आवळून त्याची हत्या केल्याचा माणुसकीला हादरे सोडवणारी घटना अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात घडली। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा गावात राहणाऱ्या पुणे येथील एका कंपनीत जॉब करणारा संदीप गावंडे या तरुणाची बापाने व त्याच्या मोठ्या भावाने मिळून गळा आवळून हातपाय बांधून हत्या केली। संदीपचे एका दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण जुळले होते। संदीपने त्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र हे प्रकरण घरातील वडील आणि भावाला मान्य नसल्याने त्यांनी संदीपला टोकले असता त्यांच्यात वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर एकदम टोकाच्या भूमिकेवर गेल्याने वडील आणि मोठ्या भावाचा राग अनावर झाला। दोघांनी मिळून 8 फेब्रुवारीला संदीपचे हातपाय बांधून त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली। संदीपला संपवून दोघे दुसऱ्या गावी निघून गेलेत आणि दुसऱ्या दिवशी 9 फेब्रुवारीला पुन्हा घरी परतून मृतक संदीपचा मृतदेह पाहून रडण्याचे नाटक केलेत। काहीच वेळात दोघांनी टाहो फोडत पिंजर पोलीस स्टेशन गाठून माझ्या मुलाला कोणीतरी मारल्याचे बनाव तक्रार दिली। पिंजर पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे व अकोला श्वान पथकाला या घटनेची माहिती दिली। घटनास्थळी श्वान पथकाच्या साहाय्याने पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली। काही वेळाने मात्र पोलिसांनी सोबत आणलेला श्वान वडील व मोठ्या भावाजवळ येऊन थांबला असता पोलिसांनी लगेचच आरोपी वडील नागाराव गावंडे व मोठ्या भावाला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली। काही वेळाने दोघांनी हत्या केल्याची कबुली दिली। या प्रकरणी अधिक तपास मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पिंजर पोलीस करीत आहेत।
पुणे शहरात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्या निर्भय बनो सभेचे आयोजन केले असता त्याच कार्यक्रमस्थळी आपले 4 ते 5 सहकारी सोबत वाहनाने येत असताना अचानक भाजप कार्यकर्त्यांनी चांगलाच रोष व्यक्त करून वाहनावर तुफान दगडफेक करण्यात आली। निखिल वागडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र वेळीच राष्ट्रवादीच्या रणरागिणी महिलांनी आणि आंबेडकरी समाजाने आंदोलकांचा प्रतिकार केल्याने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे थोडक्यात बचावले। महाराष्ट्रात ज्येष्ठ पत्रकार समजले जाणारे निखिल वागडे यांच्या वाहनावर भाजपा कार्यकर्त्यांनी तुफान हल्ला केल्याचा प्रकार पुणे शहरात घडला। निर्भय बनू या सभेत निखिल वागडे यांना आमंत्रित करण्यात आल्याने ते आपल्या सहकाऱ्यांसोबत वाहनाने सभेच्या दिशेने निघाले। मात्र सभास्थळी येण्याआधीच वागडे यांच्यावर 3 ते 4 ठिकाणावरून हल्ला करण्यास सुरुवात झाली। रस्त्यावर अचानक त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर चारही बाजूने तुफान दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या। निखिल वागडे यांना बाहेर काढा, हाय हाय निषेध असो अशा घोषणा देत तुफान राडा करण्यात आला। मात्र हीच माहिती सभेस्थळी येणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिलांना आणि आंबेडकरी समाजाला मिळताच त्यांनी धाव घेऊन आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला। इकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागडे यांचा निषेध केला, तर दुसऱ्या बाजूने वागडे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या महिला आणि आंबेडकरी समाज रस्त्यावर एकवटल्याचे दिसून आले। या दरम्यान पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त, पोलीस संरक्षण दिले नसल्याचे निखिल वागडे यांनी स्पष्ट केले। पोलीस संरक्षण आम्ही नाकारलं नाही। मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही। पोलीसचे 8-10 अधिकारी आज असीमच्या घरी आले, त्यांनी आम्हाला 4 तास बसून ठेवलं, जाऊया सांगत, आणि खाली 50 पोलीस होते, 50। त्यांनी 4 तास बसवलं, 3:30 पासून 7:30 पर्यंत। दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला। नाही पण ते भाजपवाले आहेत, भाजपवाल्यांना अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं? पोलिसांनी। माझं म्हणणं आहे भाजप आणि पोलिसांचं संगनमतच आहे। याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहर अध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उघडून लावू। पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं, जे पोलिसांनी केलं नाही। माझं म्हणणं या हल्ल्यामधला पोलीसही तेवढेच जबाबदार आहेत, कारण त्यांचं बीजेपीशी मिली भगत आहे, हे लक्षात घ्या। हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले। आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही निर्भय बनूचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे। तर दुसऱ्या बाजूने पोलिसांचा बंदोबस्त होता, मात्र गर्दीचा फायदा घेऊन काहींनी कृत्य केले, त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली। इथे खूप मोठ्या संख्येने पोलीस पण आहेत। तुम्ही बघितलं असेल मगाचं आंदोलन पण या ठिकाणी झालं, ते पण पोलिसांनी हाताळलं। निखिल वागडे साहेबांच्या जवळ त्या ठिकाणी त्यांना कम्युनिकेशनसाठी पण पोलीस दिलेले होते। ते येत असताना मध्ये ट्रॅफिकमध्ये कोणीतरी फायदा घेऊन दगड टाकलेला आहे, त्याच्यावर पूर्ण जे कोणी दिसतील त्यांच्यावर कडक कारवाई करू। आता तिथे डेक्कन पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन त्या संदर्भात तिथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे, त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। शुक्रवारच्या रात्री सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत असताना अचानक मालवीय चौकातून राजकमलच्या मार्गाने सुसाट वेगाने येणाऱ्या अनियंत्रित इनोव्हा कारने रस्त्यावर जे वाहन दिसेल त्याला धडक देत समोर जाऊन पुन्हा सुसाट वेगाने वळण घेत अनेक वाहनांना धडक दिली। यात अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर अनेक वाहन चालक आणि नागरिक जखमी झाले। याच घटनेच्या संतापात अनेकांनी वाहनाचा पाठलाग केला, तर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जमाव निर्माण करण्यात आला। शेवटी वायरलेसवर माहिती मिळताच फैजरपुरा पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्या मद्यधुंद वाहन चालकाला ताब्यात घेऊन कारवाई केल्याने घडलेल्या प्रकरणावर अखेर पडदा पडला। अमरावती शहरातील राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या मार्गावर मध्यरात्रीपर्यंत वाहतूक सुरूच असते। अशा वेळी शुक्रवारच्या रात्री मात्र याच मार्गावर अचानक सर्वांना थरकाप सुटणारी भयानक घटना घडली। अचानक मालवीय चौकातून MH27 DQ 0072 क्रमांकाची क्रिस्टा अनियंत्रित 4 चाकी वाहन सुसाट वेगाने येताना दिसली।
अशात काही वाहन चालक सावरले, मात्र ज्याच्या वेळीच लक्षात न आल्याने अनेक चारचाकी, तीनचाकी तर अनेक दुचाकी चालक याच अनियंत्रित वाहनाचे शिकार बनले. मालवीय चौकात एका दुचाकीला जोरदार धडक देऊन कार जयस्तंभ चौकात शिरली. येथे सुद्धा एका कारला आणि ऑटोला जोरदार धडक देऊन समोर निघाली. या धडकेने अनेक नागरिक जखमी झाले. तर येथून पुन्हा जोरदार यू-टर्न घेत हीच अनियंत्रित कार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळली. येथून पुन्हा एका ॲक्टिवा दुचाकी कारमध्ये अडकल्याने ती दूरपर्यंत फरफटत ओढल्या गेल्याने दुचाकी चकनाचूर झाली. याच संतापात अनेक नागरिकांनी कारचा दूरपर्यंत पाठलाग केला, तर अनेक नागरिकांचा जमाव सिटी कोतवाली पोलीस स्टेशनवर धडकला. सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके पोलीस पथकासह चौकात दाखल होऊन नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले. याच घटनेची माहिती पोलिसांनी वायरलेसवर दिली असता फैजरपुरा पोलीस निरीक्षक बनसोड आपल्या पथकासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. त्याच ठिकाणी येत असलेल्या अनियंत्रित क्रिस्टा कारला अडवून ताब्यात घेण्यात आले. याच वाहनातील मद्यधुंद वाहन चालक बियाणी कॅम्प चौकात राहणारा 45 वर्षीय विक्रम विलास पाटील याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणण्यात आले. नंतर सर्व घडलेल्या थरारक घटनेवर अखेर पडदा पडला. अमरावती शहरात गोवंश घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तात्काळ सापळा रचून 10 चाकी ट्रकला ताब्यात घेण्यात आले. पोलीस दिसताच ट्रक चालकाने पोबारा केला. पोलिसांनी ट्रकमधून 7 गोरेसह 24 गाई आणि ट्रक असा एकूण 9,85,000चा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पसार झालेल्या ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. शहरात अवैध धंदेस्थळी बेधडक छापा टाकून मोठ्या प्रमाणात कारवाईचा सपाटा अमरावती शहर गुन्हे शाखासह विशेष पोलीस पथकांनी सुरू केला असताना इकडे आता अमरावती शहरात येत असलेल्या गोवंशला सुद्धा पोलीस यंत्रणा छापा टाकून मोठ्या प्रमाणात जीवनदान देत आहे. नांदगाव पेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरनं कठोरा ते रेवसा मार्गावरील गोकुळ कॉम्प्लेक्स जवळ सापळा रचला. एवढ्यात येत असलेला MS-40 BL 1702 क्रमांकाचा 10 चाकी ट्रक अडविला असताना ट्रक चालकाने उडी घेऊन पोबारा केला. पोलिसांनी ट्रकमधून 7 गोऱ्हेसह 24 गायींना बाहेर काढून जीवनदान दिलेत. पोलिसांनी गोऱ्हे गायी किंमत 2,85,000, 10 चाकी ट्रक किंमत 7 लाख असा एकूण 9,85,000चा मुद्देमाल जप्त करण्यास यश आले. नांदगाव पेठ पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम 5(5)(a), 5(b), 9(11), 83, 177 सह कलम 119 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे हे आपल्या समर्थकांसोबत निर्भय बनो या सभेला जात असताना पुणे शहरात त्यांच्या वाहनावर दगडफेक करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता याच घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरातील पत्रकार संघटना वागडे यांच्या बाजूने उभी राहिली असून जयस्तंभ चौकात हल्ला करणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमात जात असताना त्यांच्या वाहनावर काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. वागडे यांना कार्यक्रमस्थळी जाण्यास रोखण्यात येऊन प्रचंड तणाव निर्माण करण्यात आला होता. आता याच घटनेच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या विरोधात आंदोलने करण्यात सुरुवात झाली आहे. अमरावती शहरात सुद्धा शनिवारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या पत्रकार संघटनेच्या वतीने जयस्तंभ चौकात घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. वागडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा. पत्रकार नयन मुंडे यांच्या नेतृत्वात अनेक पत्रकारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ घोषणा देण्यात आल्या. यावेळी राज्य सरकारने तातडीने या घटनेचे गंभीरपणे दखल घेऊन हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे व्याख्यानाला गेले असता काल रात्री त्यांच्यावर काही
गुंडांनी भ्याड हल्ला चढविलेला आहे। आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकर यांच्या नेतृत्वात आज आम्ही या अमरावती शहरात निषेध केलेला आहे, जाहीर निदर्शने केलेले आहे। आज गांधीजींच्या पुतळ्यासमोर गांधीजींच्या साक्षीने आज पत्रकारांना म्हणजे आम्ही गांधीजींच्या साक्षीने आपल्याला सांगू इच्छितो की आज पत्रकारांनाही जगणे कठीण झालेले आहे। पत्रकार आज समाजाचा आरसा असतो, मात्र खरोखरच पत्रकारही सुरक्षित राहिलेला आहे का? काल परवापासून आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्राचा बिहार केलेला आहे। दर दिवसाला इथे गोळीबार होत आहे, लोकप्रतिनिधी इथला सुरक्षित नाही। आणि काल पाहिलेलं आहे रात्री की काल वागळे आणि चौधरी हे व्याख्यानाला जात असताना काही गुंडांनी त्यांच्या अक्षरशः गाडीचा चुराळा केला, त्यांच्यावर अंडे फेकण्यात आले, अक्षरशः त्यांच्या विटांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आला, म्हणजे त्यांना पूर्णतः जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला होता। आम्ही आपल्याला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सांगतो की आज इथला महाराष्ट्रातील पत्रकारही सुरक्षित नाही। या जर पत्रकारांना सुरक्षा दिली नाही तर आपल्या माध्यमातून सांगतो की आम्ही पत्रकारही रस्त्यावर उतरू, कारण आम्हालाही संरक्षण नाही। आम्हालाही जे चालू आहे या राज्यात इथलं जे राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संरक्षण द्यावे आणि निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर झालेला भ्याड हल्ला याचा आम्ही आज निषेध करतो आणि भ्याड हल्ला करणारे जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला सर्व राज्यभर रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू, हा आपल्या माध्यमातून इशारा देतो। वरुड शहरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या अलिफ फाउंडेशन वतीने भव्य रक्तदान शिबिरसह मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून तब्बल 111 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले। यासोबतच फाउंडेशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला। आरोग्य तपासणीत अस्थिरोग, बालरोग, जनरल सर्जरी, नेत्र तपासणी, ECG तपासणीसह मोफत औषधीचा लाभ घेतला। वरुड शहरात सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या अलिफ फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी आयोजकांच्या वतीने नागरिकांच्या सेवेत वैद्यकीय क्षेत्र संबंधित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। आयोजित रक्तदान शिबिरात आयोजकांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन तब्बल 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यासोबतच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून यात मेडिसिन, अस्थिरोग, बालरोग, नेत्र तपासणी, त्वचारोग तपासणी, ECG तपासणी अशा अनेक तपासणीचा नागरिकांनी लाभ घेतला। केप अलिफ फाउंडेशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत गरजू रुग्णांना PDMC रुग्णालयात उपचार मोफत करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। या शिबिराच्या उपक्रमात अलिफ फाउंडेशनचे पदाधिकारी, PDMC रुग्णालयाचे डॉक्टर व ब्लड बँक कर्मचारीसह अमरावती शहरातील सामाजिक संस्थांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। परतवाडा शहरात अंजनगाव स्टॉपवरील असलेल्या शिव इलेक्ट्रॉनिक दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला। दुचाकीने येऊन आत शिरताना 2 चोरटे दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला। घडलेली दृश्य दुकानात असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे। या घटनेत आता परतवाडा पोलीस तपास करीत आहे। परतवाडा अंजनगाव स्टॉप ते डॉक्टर प्रभू जवंजाळ यांच्या बाजूला स्थित शिव इलेक्ट्रिकल्स 9 फेब्रुवारीच्या रात्री 1:30 वाजता अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला। चोरट्याने दुकानाचे शटर तोडून आत शिरले। दुकानात शिरण्याआधी दोघांनी तोंडाला दुपट्टा बांधून आत शिरताना दुकानात असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। दोन्ही चोरटे दुचाकीने रात्री 1:30 वाजताच्या सुमारास दाखल झाले। प्रदीप कराडे यांच्या शिव इलेक्ट्रिकल्स दुकानाचे शटर तोडून प्रवेश केला आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र दुकानातून कोणकोणत्या वस्तू चोरी करण्यात आल्या याची माहिती सध्या स्पष्ट होऊ शकली नाही। हल्ली जे चोरीचा जो प्रयत्न झाला तुमच्या इथे की रात्री चोरटे कसे आले, कसे दाखल झाले, कसे काय चोरीची घटना झाली? रात्री 1:30 वाजता आवाज झाला, मी उठलो, बघितलं पण मला काही दिसलं नाही, तर मी अजून झोपलो। सकाळी मी 8 वाजता 7:30-8ला उठलो होतो, ते शटर उघडं दिसलं। मग शटर उघडं दिसलं तर मी लाईट बंद करायला गेलो, तुम्हाला ते आतून शटर उघडं दिसलं। शटर उघडं दिसलं तर मग मी पूर्ण चेक केलं आणि लगेच मग हिरोडकर साहेबांना फोन केला। CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे चोरटे? हो, CCTV मध्ये पूर्ण क्लिअर दिसत आहे। याच्या अगोदर सुद्धा आपल्या इथे चोरीचे 3 वेळा झाले।
3 वेळा प्रयत्न झाले असे. एक वेळा काउंटरचा टेबल बार्लिंगच्या वाड्यात घेऊन तिथं फोडला होता. उन्होंने प्रवेश किया अंदर. हाँ यही से. कितने बजे की बात हुई? ये करीबन 1:30 बजे. आपके यहाँ तो कुत्ता है, भौंकने की आवाज आई हुई? नहीं कुत्ता अभी है नहीं. अच्छा, कैसा क्या चोर कहाँ कहाँ जाते दिख रहे हैं आपको? पहले क्या पहले यहाँ पे गया, पहले यहाँ आया, एंटर हुआ, यहाँ से एंटर होने के बाद देखा उधर, पर पहले वहाँ गया वो. वहाँ से जाते हुए फिर ये उसने ओपन किया ड्रॉवर, उसमें कुछ मिला नहीं उसे. ये होने के बाद फिर ये ओपन किया उसने. कैश के उसको खोला नहीं? नहीं कैश केस को खोला नहीं. ये लॉक थे? ये इधर लॉक है, ये उसको दिखा नहीं. कितने बजे आए थे करीब ये लोग? ये आए करीबन एक 1:30 के बजे. तो आपको आवाज आया था क्या? आवाज आया था. हाँ बाहर क्या क्या, क्या चित्र दिखा था फिर? बाहर चित्र ऐसा था कि ट्रक खड़ा था वहाँ पे. एक ड्राइवर बोल रहा था फोन पे रोड वगैरह के बारे में. तो उसी दरमियान ये 2 जन आए. उधर उसने गाड़ी वगैरह लगाए सामने इधर कनेक्ट कर इनके निवास के पास गाड़ी लगाई, के पास. वहां से एंटर हुई इधर. वहाँ से एंटर हुई. फिर अभी तक क्या आपको ध्यान में आया क्या क्या चोरी गया करके कुछ अभी ऐसा? तो कुछ ध्यान में आया कुछ. शिकायत दी है पुलिस में? हाँ घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस दाखल होऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी आता घटनेचा तपास कामाला सुरुवात केली आहे. रोजगार हमी योजनेत मजुरांना बिल देयकात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत 2 गटात चांगलाच वाद पेटला. अखेर याच वादाचे प्रकरण पोलीस स्टेशन दाखल होऊन परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली. हा वाद अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत वागडोह येथील रोजगार हमी योजनेचे काम गोंडवाघोली येथे ग्रामस्थळी पातळीवर सुरू असताना घडला. या वादामुळे गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत वागडोह येथील रोजगार हमी योजनेचे कामे गोंडवाघोली येथे ग्रामस्थळ पातळीवर सुरू असताना लावलेल्या मजुरांना व त्यांच्या बिल देयकांना घेऊन भ्रष्टाचाराचा आरोप करत अचानक 2 गटात किरकोळ वाद पेटला. रोजगार हमीची मजूर शुभांगी चंदन आठवले यांनी दिलेल्या तक्रारीवर भीमराव अमोदे, राजेश आठवले, संजय हरसुले, दीपक पंडोले यांच्या विरुद्ध पत्रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली असून सुनीता कमलेश चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवर राहुल आठवले व श्याम जामुनकर यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. रोजगार हमीच्या कामावरून निर्माण झालेल्या या वादामुळे पत्रोड पोलीस स्टेशन येथे स्थानिक गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. ठाणेदार पाटील, बीड जमादार प्रमोद फलके, नरेश काजदेकर यांनी दोन्ही गटातील नागरिकांची समजवणूक करून शांत राहण्याचे आवाहन केले. वागडो ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम कोरडोंग वाघोली येथे रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायतीकडून सुरू असताना त्या ठिकाणी देयके काढण्यावरून आपापसात किरकोळ वाद झाला. दोन्ही पक्षांनी पत्रोड पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या तक्रारी दिल्या. एकमेकाविरुद्ध दखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि त्याची चौकशी चालू आहे. शांतता आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पत्रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार SP पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. पुण्यात आयोजित निर्भय बनू या सभेत येण्याआधीच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्या वाहनावर तुफान दगडफेकीचा प्रकार घडला. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराबाबत बोलणे हे वागडे यांनी वेगळी प्रतिक्रिया स्पष्ट करणे चांगलेच भोवले. या घटनेनंतर वागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून भाजपा पक्षाच्या नेत्यावर आपला चांगलाच संताप व्यक्त केला. आमच्यावर 4 ते 5 ठिकाणी हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. देवेंद्र फडणवीस यांनी थोडी शरम असेल तर राजीनामा द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया निखिल वागडे यांनी स्पष्ट केली. लोकशाही वाचविण्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. मी भाजपाच्या फॉसिस्ट सोबत मुकाबला करतो, असेही पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बंटी जे आहेत बाळकृष्ण निडाळकर यांनी बाहेर उतरून वाचवलं आम्हाला. पोलिसांनी आम्हाला 4 तास ऑलमोस्ट डिटेन्शनमध्ये ठेवलं. ते घरामध्ये जी नजरकैद असते अशी होती. पोलीस आम्हाला जाऊ देत नव्हते तिथून बाहेर. आम्ही जेव्हा म्हटलं सभेच्या ठिकाणी जाऊ तेव्हा त्यांनी जवळजवळ 30 ते 40 पोलीस अधिकारी स्पेशलमधले रस्त्यावर उभे केले आम्ही जाऊ नये म्हणून. शेवटी आम्ही चालत निघालो. पोलिसांना माहिती होतं हा हल्ला होणार, 100% माहिती होतं. सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वतीचे, गायकवाड यांना माहिती होतं. हे सतत आम्ही इथे येऊ नये असा प्रयत्न करत होते.
4 तास त्यांनी आम्हाला नजरकैदेत ठेवलं. आम्हाला असीम सरोदे यांच्या घरातून बाहेर पडू दिलं नाही. आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस नंतर आले, उशिरा आले. हल्ला 4-5 ठिकाणी झाला. कुठे कुठे झाला हे असीम सरोदे तुम्हाला सांगतील, कारण पुण्याची जी ठिकाणं आहेत तेवढी मला माहीत नाही. पण 4-5 ठिकाणी झाला. काठ्यानी गाडीवर मारलं गेलं, अंडी मारली, निळी शाई फेकली, दगड मारले, दगड अनेक ठिकाणी मारले, 4-5 ठिकाणी. म्हणजे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. मी हल्लेखोरांना सांगू इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलो नाही. लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही, पण अत्यंत भ्याड हल्ला आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही आमच्या टीकेला. आम्ही सभ्य भाषेत टीका करतो, रोज बोलतो. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ 45 वर्ष पत्रकारितेत घालवलेल्या पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर, नीरव बनवचा असा हल्ला होणं हे शर्मेची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांना थोडी जरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. जीवघेणा हल्ला होता. आम्ही मरणातून वाचलेलो आहोत. कारण तिथे इतर कार्यकर्ते म्हणजे प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आले, हे रस्त्यावर उतरले, राहुल डंबालेचे कार्यकर्ते आले, आंबेडकरी कार्यकर्ते आले, रस्त्यावर उतरले, म्हणून आम्ही वाचलो. नाहीतर आज त्यांनी आम्हाला ठारच मारलं असतं. हे सिद्ध करतं की भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे. भाजपला लोकशाहीशी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याशी काही देणं घेणं नाही. पण इतकंच या लोकांना सांगतो की तुम्ही फार मोठी चूक केली आहे. मी त्यांना माफ करतो, कारण ते अतिशय अज्ञानी आणि लोकशाहीचं ज्ञान नसणारे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत. त्यांना आम्हाला ठार मारायचं होतं आज, जे त्यांना शक्य झालं नाही. कारण आम्ही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत, म्हणून वाचलो असा माझा विश्वास आहे. आम्ही फुले आंबेडकरी मार्गावर चालणारे लोक आहोत, म्हणून वाचलो. पण हा जीवघेणा हल्ला होता. आम्ही वाचलो. आणि वाचलो तर एक इथे सांगतो की यापुढे सुद्धा फॅसिझमचा मुकाबला आम्ही तेवढ्याच निर्धाराने करू. तेव्हा भाजपला हा महाराष्ट्रातल्या फुले आंबेडकरी चळवळीचा इशारा आहे असं समजा की आम्ही तुम्हाला भीत नाही, आम्ही तुमच्या फॅसिझमचा मुकाबला करू. महिलांवर हल्ला झाला, ती आहे समोर बघा, ही आहे श्रिया, ऍडव्होकेट आहे ती, असीम सरोदे यांची बाहेर रस्त्यावर सुद्धा हल्ला झाला. पण ही गाडीमध्ये बसली होती, तिला विचारा नेमकं काय झालं, कसा हल्ला झाला. ती पण वाचली, कारण पुढूनच येत होते, काचेवर उड्या मारत होते. आपला वैभव पण सांगू शकतो. हे बघा, हिला विचारा, सांग तू. तुम्हाला वाचवणाऱ्या ज्या राष्ट्रवादीच्या महिला होत्या, युवती होत्या, त्यांना ही बेदम मारहाण झालेली आहे. आणि हे कधी झालं? हो बरोबर आहे, बरोबर आहे. मला माहिती आहे, त्याचा निषेधच करायला पाहिजे. पण त्या सगळ्या महिलांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणजे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे आमचे जीव वाचलेले आहेत. आणि आमचा हा जो चालक होता वैभव, हा मागे उभा आहे, याच्यामुळे यांनी जी गाडी हाणली आहे ना त्याच्यामुळे वाचलाय. म्हणजे हा आमचे जीव वाचवणारा माणूस आहे वैभव. सिक्वेन्स सांगू का? सिक्वेन्स सांगू सांगतायत. आम्ही असीम सरोदेंच्या घरून निघालो. पहिला हल्ला आमच्यावर 4थ्या गल्लीत झाला, प्रभात रोडचा. तिथे पहिल्यांदा दगड आले, अंडी आली. त्याच्यानंतर त्यांनी त्या चौकात, प्रभात रोड जिथे कर्वे रोडला मिळतो, तिथे त्यांनी पुन्हा खूप काठ्या आणि तिथून आम्हाला गाडी रिव्हर्स घ्यायला लागली. आणि ती रिव्हर्स घेऊन याच्यात गंभीर बाब आहे. ह्या कित्येक कार्यकर्ते पोलिसांवर हल्ला करतात. हे फडणवीसांना सांगायचं मला की तुमचं गृहमंत्री पद काय कामाचं आहे की तुमच्या पोलिसांवर पण हल्ला केलेला आहे. रेकॉर्डिंग पाहावं गृहमंत्र्यांनी. पोलीसच्या काबूच्या बाहेर स्थिती होती. काठ्या लाठ्या घेतलेले गुंड काठ्या मारत होते. शेवटी त्यांनी काच फोडली. वागळे सरांना असीमने असं खाली धरलं, म्हणून वागळे सरांचं डोकं वाचलं. काय काय ते टाकत होते. अत्यंत क्रूर हल्ला होता. तिथे झाल्यानंतर आम्ही गाडी रिव्हर्स घेतली आणि आम्ही SM जोशी सभागृहाच्या तिकडून आलो. त्याच्यानंतर पुन्हा पाठलाग झाला आणि शेवटचा हल्ला त्याच्यात मध्ये थोडे सगळ्यात मेजर हल्ला नंतर आमच्या इथे झाला. आपला नाही, खंडोजी बाबा नव्हे, पुढे दांडेकर ब्रिजला झाला, जिथं की आम्हाला वाटलं की आमचं आयुष्य संपलेलं आहे. कारण पोलिसांच्या पेक्षा कितीतरी जास्त नंबरमध्ये त्यांचे गुंड होते. पण प्रशांत दादांचे जे लोक होते, जगतापांचे, त्यांनी त्यांना तिथं रोखलं. रणरागिनी राष्ट्रवादीच्या मला त्यांना सॅल्यूट करायचा आणि मला त्यांचे आभार मानायचे की
त्या पण गाडीच्या लिटरली बाजूने पळत होत्या. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्या गाडीची बाजूने पळत होत्या. या सगळ्यांनी मिळून आम्हाला इथपर्यंत आणलं. पण आज आमच्या तिघांचाही जीव घेण्याचा हा कट होता. सगळ्यांचा जीव घेण्याचा हा कट होता. आणि देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय हे घडलं याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. तुमचा अध्यक्ष शहराचा धमकी देतो पोलिसला आणि सांगतो की आम्ही उधळून लावू आणि पोलीस त्याला अटक करत नाहीत. ही कुठली न्याय व्यवस्था आहे? आम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागतोय. निर्भय मनोच्या पुढच्या सगळ्या मोहिमांमध्ये आम्ही महाराष्ट्रभर फडणवीसांचा राजीनामा मागत राहू. पोलीस संरक्षण आम्ही नाकारलं नाही. मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही. पोलीसचे 8-10 अधिकारी आज असीमच्या घरी आले. त्यांनी आम्हाला 4 तास बसून ठेवलं. जाऊया सांगत. आणि खाली 50 पोलीस होते. 50 त्यांनी 4 तास बसवलं. 3:30 पासून 7:30 पर्यंत. दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला. नाही पण ते भाजपवाले आहेत. भाजपवाल्यांना अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं? पोलिसांनी. माझं म्हणणं आहे भाजप आणि पोलिसांचं संगनमतच आहे. याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहर अध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उधळून लावू. पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं, जे पोलिसांनी केलं नाही. माझं म्हणणं या हल्ल्यामधला पोलीसही तेवढेच जबाबदार आहेत, कारण त्यांचं बीजेपीशी मिली भगत आहे हे लक्षात घ्या. हा गंभीर आरोप आहे. आणि आज आमच्यावर हल्ले केले. आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही निर्भय बनवचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे. माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून ज्या यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा यांनी प्रयत्न केला. आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत. भाजपला आज हे दाखवायचं होतं की आम्ही निर्भय बनोच्या कार्यकर्त्यांना हल्ला करून आमची दहशत. भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे. एक वाक्य मला ऍड करायचं आहे. एक वाक्य मला ऍड करायचं आहे. एक मिनिट थांबा. मला एक मिनिट थांबा ना, बोलतो. एक वाक्य फक्त मला ऍड करायचं आहे. एखाद्या हॉरर शो मध्ये असा थरार असतो रस्त्यावरचा गुंडांचा, की गुंड आपण ते चित्रपटात पाहिलं होतं. आम्ही फक्त आसिमनी, मी, वागळे सरांनी, या सगळ्यांनी आम्ही फक्त एक चित्रपटात पाहिलं होतं की बिहारवर आधारित एखाद्या चित्रपटात गुंड कसा पाठलाग करतात. मोटरसायकल घेऊन त्यांच्या हातात काठ्या कुठून आल्या, लाठ्या कुठून आला, ते प्रत्येक ठिकाणी आणि दगड कुठून आले. दगड एवढे मोठमोठे दगड टाकत होते गाडीवर. अंडी तर मिळतात विकत, पण दगड कुठून आणले? ऐका सुद्धा पोलीस क्राईम ब्रांचचे होते. नाही, पोलिसांनी आम्हाला निघायला नीट संरक्षण द्यायला पाहिजे होतं. पुढे गाडी असायला पाहिजे होती. त्यांनी मागून गाड्या लावल्या. ते आम्हाला येऊच द्यायला तयार नव्हते, कारण त्यांचा हा प्लॅन होता पोलिसांचा की सभेच्या ठिकाणी आम्हाला पोचू द्यायचं नाही. ते सतत आम्हाला सांगत होते तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही 10 मिनिटं करून त्यांनी 4 तास काढले. हा त्यांचा प्लॅनच होता. आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी होते, सिनियर इन्स्पेक्टर, एसीपी वगैरे. हा त्यांचा प्लॅन होता. शेवटी मला वैतागून मी त्यांना सांगितलं आता मी जाणार आणि निघालो. तेव्हा त्यांनी वाट अडवली 40 पोलिसांनी, म्हणजे स्पेशल ब्रँचच्या पोलिसांनी. तो स्पेशल ब्रँचचा कोण होता तो पण आला होता, एसीपी. सभेला पत्र बघा, त्यांनी आम्हाला पत्र का दिलं? मुळामध्ये हॉलमध्ये सभा होती, पोलीस परमिशनची गरज नाही. आता वकिली जे मुद्दा आहे ते सांगतील. एक मिनिट मी सांगतो की पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं, सुरुवातीला नोटीस दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की या अटी आहेत आणि तुम्ही अशा शर्तींच्या आधारे हा कार्यक्रम घ्यायचा. याचा अर्थ काय? परमिशन दिली. दुसरं, ते आमच्या घरी आले जेव्हा आम्ही 3 जण होतो. तिघांनाही त्यांनी नोटीस दिली. त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ही नोटीस देतोय, याच्यानुसार तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक बोलता येणार नाही अशी नोटीस दिली वागळे सरांना. मग वागळे सरांना नोटीस का दिली? याचा अर्थ प्रक्षोभक बोलता येणार नाही म्हणजे बाकीचं बोलता येणार अशी नोटीस आहे. म्हणजे याचा अर्थ कार्यक्रमाला परवानगी आहे. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्या खाजगी ठिकाणी, खाजगी हॉलमध्ये कार्यक्रम होत असेल, तिथे पोलिसांचा संबंध काय? जर बाहेर रस्त्यावर ते लोक राडा करत असतील तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट करायला पाहिजे होती. मगाशी जसं विश्वंभर आणि निखिल वागळे सर म्हणाले की त्यांनी जर धमकी दिलेली आहे
कोण तो, त्याचं नाव काय, धीरज घाटे. मग धीरज घाटेला आतापर्यंत अटक का केली नाही? कारण त्यांनी जशी धमकी दिली तसं करून दाखवलेलं आहे आणि आपण असं करू शकतो पोलिसांच्या मदतीने असा त्याचा विश्वास आहे. त्यामुळे धीरज घाटेंना अटक व्हायला पाहिजे. गृहमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी होऊ शकतील तर लोकशाही आहे, नाही तर कशाची लोकशाही? ठोकशाही यांनी रस्त्यावर आणलेली आहे. आणि मगाशी जीव मुठीत धरून आम्ही बसलेलो होतो, मागून काच फोडली, काच फोडल्यावर ते मागून लाठ्या घुसवण्याचा प्रयत्न करत होते. निखिल वागळे सरांना मी असं दाबून ठेवलं, त्याची खाटी वरून अशी घातली. नंतर बाजूच्या सगळ्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला, समोरून त्यांनी परत काचा फोडण्याचा प्रयत्न केला. हा सगळा जो गुंडागिरीचा प्रकार आहे, याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी आता अरेस्ट करण्याची गरज आहे. आम्ही समजू शकतो की क्राईम ब्रँचचे पोलीस होते, साध्या वेशात होते, काही जण गणवेशामध्ये होते, पण जास्तीत जास्त जण हे साध्या वेशात होते. त्यामुळे आम्हाला ही पण माहिती उद्या पाहिजे आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण ड्युटीवर होते, साध्या वेशात किती होते, गणवेशात किती होते, या सगळ्यांची माहिती, त्यांचे नावं, बक्कल नंबर हे सगळे आम्ही मागणार आहे. तुम्ही आता लगेच इथून पोलीस स्थानकात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहात? हे बघा, पोलिसांसमोर जेव्हा दखलपात्र गुन्हा घडलेला आहे, आम्ही कशासाठी तक्रार दाखल करायची? पोलिसांनी स्वतः कंप्लेंट व्हावं, त्यांनी दाखल करावं, आमचे स्टेटमेंट घ्यावे, आम्ही स्टेटमेंट देऊ त्यांना. पुणे पोलिसांचं रेल्वे का सगळे? पुणे पोलिसांचं ऍब्सोल्युटली यस. पुणे पोलिसांचंच नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आपण पाहिलं 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये 5 खून झालेले आहे आणि घरात घुसून एफबी लाईव्ह करताना वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मारलेलं आहे. त्यामुळे आणि पोलीस स्टेशनमध्ये मारलेलं आहे. म्हणजे हे काय सुरू आहे सगळं? त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी जगायचं नाही का? आम्ही कशाबद्दल बोललो? लोकशाहीबद्दल बोललो, संविधानाबद्दल बोललो, आंबेडकरांबद्दल बोललो, गांधींबद्दल बोललो. का नाही बोलायचं आम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल? आणि अशा प्रकारे दहशतवाद जर निर्माण केला जात असेल तर मला वाटतं की बेकायदेशीरता आहे, संपूर्णपणे असंविधानिक अशा प्रकारचं राज्य इथे अस्तित्वात आले. मागच्या बाजूने आला प्रभात रोडला. सर, तुम्ही म्हटलं का मी माफ केलं, एवढा हल्ला होऊनही तुम्ही म्हणताय का मी त्यांना माफ केलं? मी त्यांना माफ केलं याचा अर्थ असा होतो की ते जे गुन्हेगार आहेत त्यांना कळत नाही आपण काय गुन्हा करतोय, पाप काय करतोय आणि कोणासाठी करतोय. हे निखिल वागळेला मारण्याचं पाप नाही. निखिल वागळे मेला, एक पत्रकार मेला, तिथं व्यक्ती मरत नाही. तो विचार त्या वेळेला तो मारायचा प्रयत्न करतात. पण दाभोळकर गेले, पानसरे गेले तरी विचार टिकलेला आहे. त्यांना माफ करतो कारण त्यांच्या मूर्खपणाबद्दल. हा सत्ताधारी पक्ष आहे देशातला, भाजप सत्ताधारी पक्ष आहे आणि ते असं म्हणतात की आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे. हा सर्वात मोठा राक्षसी पक्ष आहे, हुकुमशाही पक्ष आहे. आणि पोलिसांना आज माहीत झालेलं आहे की आमची बाजू काय आहे. 4 तास ते आमच्यासोबत होते आणि म्हणून आम्ही आता म्हणू शकतो की हे अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है, हे आम्ही म्हणू शकतो. ते दबावाखाली वागले हे मान्य करावं लागेल, पण ते त्यांना आता कळलेलं आहे की हे चांगले लोक आहेत. आम्ही काही वाईट लोक नाही आमच्यावर हमला करण्यासाठी. आणि कोणी राजकीय व्यक्ती आणि राजकीय गुंड असे हमला करत असतील त्यांना त्वरित अटक करायला पाहिजे. अॅडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर यांची गाडी संपूर्णपणे फोडण्यात आलेली आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की पोलिसांनी त्याचा पंचनामा करावा आणि जे गुंड याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्याकडून त्यांना पैसे वसूल करून द्यावे. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला म्हणजे निर्भय म्हणून हे अभियान काही इथेच थांबणार नाही, पुढे जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हा धोका कायमस्वरूपी टाळला असं म्हणता येणार नाही. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये एक तर म्हणजे तुम्हाला स्वतः संरक्षण घ्यावं लागणार किंवा संरक्षणाची काहीतरी व्यवस्था खबरदारी घ्यावी लागणार. त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय? आम्हाला असं वाटतं की निपक्ष असलेले चांगले पोलीस असतील, त्यांना स्वतः वाटत असेल त्यांनी आजच्या या घटनेचा अहवाल तयार करावा आणि आम्हाला संरक्षण देण्याची गरज वाटत असेल तर त्यांनी द्यावी. आम्ही स्वतःहून संरक्षण मागायला जाणार नाही. मी तर पूर्वीच संरक्षण नाकारलेलं आहे दाभोळकर केसमध्ये, कारण माझा पोलीस आपल्याला वाचवतात यावर विश्वास नाही. आज ते सिद्ध झालंय. पोलिसांचा रोल संशयास्पद आहे. त्यामुळे मी पूर्वीच दाभोळकरांच्या वेळेलाच संरक्षण नाकारलेलं आहे. मारू द्या, ठार मारू द्या, काय आहे ना, काय मारायचंच आहे ना. एवढे आम्हाला का भीतात? आम्ही काय बोलणारे लोक आहोत, लिहिणारे लोक आहोत, पत्रकार आहोत, कार्यकर्ते आहोत. का हे घाबरतायत मला सांगा ना. कारण हे यांनी लोकशाहीची हत्या करण्याचं पाप केलेलं आहे, लक्षात घ्या. ही आज झाली आहे ना, ती आम्ही वाचलो नशिबाने, पण ही लोकशाहीची हत्या आहे आणि हा फॅसिस्ट पक्ष आहे, लक्षात घ्या. मला असं वाटतं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन चालू ठेवणार आणि या फॅसिस्ट पक्षाला मतदानाच्या मार्गाने धडा शिकवण्याचं काम करणार. अशा पद्धतीचं आव्हान करत असतात, त्यामुळे कदाचित हा राग त्यातनं व्यक्त केला असेल कदाचित.
आम्ही पॉलिटिकल भूमिका घेतली आहे निर्भय बनवून. हा, आणि एक फक्त ऍडिशन त्याच्यामध्ये महाविकास आघाडी फक्त नाहीये त्याच्यामध्ये, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी जे ते घटक नाहीत पण इंडियाचे घटक आहेत. इंडियाच्या सगळ्या घटक पक्षांच्या आम्ही उघडपणे सोबत, आमची ती राजकीय भूमिका आहे, आम्ही ती काही लपवून नाही. आणि आम्ही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा सत्तास्थानी होतं त्यांचं विश्लेषण केलेलं आहे, शिवसेनेवर टीका केलेली आहे. त्या लोकांनी कधी आमच्यावर हमला केला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसनी. ही लोकशाही भारतात असायला पाहिजे. तुम्ही तुमचा राजकीय पक्ष चालवा, आम्ही संविधान चालू, आणि आम्हाला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. पण आजच्या हमल्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपचा पुण्यातून सुपडा साफ होणार. सर, मुख्यमंत्री या संदर्भात भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत. बिलकुल मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत, अजितदादा सुद्धा जबाबदार आहेत. एक त्यातला एक गुंड अजितदादांच्या पक्षातला गुंड होता, अजितदादा सुद्धा जबाबदार आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत. पण गृहमंत्री म्हणून जबाबदारी ही फडणवीसांची, फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की निखिल वागळे तारतम्य सोडून बोलतात, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होतात. मात्र जी घटना घडलेली आहे ती चुकीची आहे, या घटनेचा मी निषेध करतो असं देवेंद्र फडणवीस. सिन्नर घटनेनंतर ते असंच म्हणले होते. सिन्नर घटनेनंतर मला फोनवरती म्हणले होते की जे झालं तुमच्या बाबतीत ते वाईट झालं, पण शहराध्यक्ष त्यांनी तिथला काढला नाही, तालुकाध्यक्ष. इथे सुद्धा ते धीरज घाटेंना काढतात का नाही हे पाहिलं तर फडणवीस प्रामाणिक आहेत की नाही हे कळेल. फडणवीसांनी नुसतं बोलू नये, कृती करून दाखवायची. आणि एक मिनिट देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत आणि तारतम्य सोडून बोलतात, आणि आज भाजपच्या मी अनेक व्हिडिओ बघितले, महिलांनी, कार्यकर्त्यांनी मला खूप शिव्या घातल्या आहेत. गेल्या 45 वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एकही केस माझ्यावर अशी झालेली नाही की माझ्या बोलण्यामुळे कुठे प्रक्षोभ झाला, दंगल उसळली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पूर्वी ते मुख्यमंत्री होते. निखिल वागळे जर तारतम्य सोडून बोलत असतील तर माझ्या स्टुडिओत येऊन का बोलत होते विरोधी पक्षनेते असताना? तारतम्याचा अर्थ काय? मोदी जे बोलतायत ते तारतम्य राखून बोलतात का नेहरूंबद्दल जे बोलतायत ते? तेव्हा मुळामध्ये, आणि एखादा पत्रकार जर समजा त्यांनी त्यांना न पटणारं स्टेटमेंट केलं तर त्याला तुम्ही ठार करणार आहात का? म्हणजे ठार करायला माणसं पाठवली, हे देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली असा माझा आरोप आहे. आणि ते आता निषेध करतायत. कसला निषेध करतायत? तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे 15 कार्यकर्ते आहेत म्हणून. आणि त्याच्यामध्ये अनेक लोक होते ज्यांची नावं सुद्धा यांना माहिती आहेत. कोणतं मानकर वगैरे कोणी होते ना. मग सातत्याने मुख्यमंत्री म्हणतात की सामान्यांचं सरकार, सामान्यांवरती अशा पद्धतीने हल्ले राजरोसपणे सुरू. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहेच ना, असं काय करता? सामान्य विमान काही नाही, हे ईडीचं सरकार, ईडीच्या धाकाने आलेली. याचा सामान्य माणसाची काय संबंध? काय सुटलाय? कधीच सगळा स्वतःवरचा पण आणि सरकारवरचा लक्षात घ्या. चला, थँक्यू, धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर खोचक टोला व्यक्त केला. कुत्रा आला तर नाही, पण माणूस आला तर नक्की मागतील असे स्पष्ट करून त्यांनी जरांगे पाटील यांना सुद्धा निवडणूक लढण्याचा सल्ला दिला. रस्त्यावरच्या लढाईपेक्षा लोकसभा निवडून लढली तर प्रश्न निकाली लागणार असे स्पष्टीकरण करून समीर वायनखडे प्रकरणात आधी वंचितने त्यांना वाचविले होते असे सुद्धा स्पष्ट केले. राज्यामध्ये ज्या परिस्थितीने राज्य चाललेलं आहे, गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये असेल किंवा दिवसाढळ्या गोळीबार होऊन राहिला, भुजबळांना मारण्याची धमकी देतात, नेमकं काय चाललंय या राज्यात? अंधाधुंदी चालली आहे. मी अगोदरही म्हणालो होतो की अरागज ह्या देशामध्ये माजायला सुरुवात, इलेक्शन जसं जसं आहे तसं अरागज माजायला सुरुवात होईल. अटी आपल्याला दिसते. सत्तेतून पैसा असं जे चित्र उभं केलेलं आहे, तेव्हा तो पैसा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून असं एकमेकाला संपवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. सर, शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यावर, नेत्यावर गोळीबार भाजपचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये करत आहेत. नेमकं दोघांमधली काही घुसफूस आहे की नेमकं काय आहे? काय मी जसं म्हणालो की सत्ता आता पैसे कमवण्याचं एक फार मोठं साधन झालं आहे. आणि चोरी करणाऱ्यावरती कुठलीही कारवाई नाही असं जेव्हा आलं आहे, तेव्हा मलासुद्धा चोरी करता आली पाहिजे, मलासुद्धा पैसा त्या ठिकाणी कमवता आला पाहिजे असं जे आहे
त्यातून ह्या दंगली चालल्या आहेत, यातून गोळीबार चालले, यातून एकमेकाला मारणं चाललेलं आहे. तेव्हा ती परिस्थिती आहे. त्याचे नवीन काही आहे. दिस इज प्रिडिक्टेबल. जसं निखिल वागळे पत्रकार आहेत, त्यांनी पुण्यामध्ये भाषण केलं, त्यानंतर त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. नेमकं काय म्हणाल? ते मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की पत्रकारांवरती अशा पद्धतीचे हल्ले होता कामा नये. मतभेद हे चालत राहणार, टीका ही चालत राहणार, पण टीकेचं असणारं स्वरूप हे व्हायलन्समध्ये होता कामा नये. आणि जो व्हायलन्स केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. विरोधक म्हणतात सर की ही भाजपची दादागिरी आहे, नेमकं काय म्हणतात? भाजपची दादागिरी यांना आता दिसायला लागली का? ती त्या अगोदरपासून आहे. सर जरांगेचं उपोषण आजपासून सुरू झालं, याकडे कसं बघणार? त्यांचं उपोषण जे आहे, मी असं मानणार आहे की सरकारने अर्धवट कामं करतात आणि अर्धवट सोडतात, त्याचा हा परिणाम आहे. आणि एवढंच सांगेन की जरांगे पाटील यांचं हे जे उपोषणाचं टायमिंग जी आहे यावेळेस ती योग्य नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. सर त्यांच्या जे मागण्या आहेत त्या कितपत योग्य आहेत तुम्हाला? ते मी एवढंच म्हणेन की त्यांना एक मागणी त्यांची कुणबी अगोदरच होता, त्याच्यामुळे त्यांना मिळालं. आता राहिलं आहे गरीब मराठ्याला आरक्षण देण्याचा. तो पुन्हा तुमच्या माध्यमातून मी जरांगे पाटील यांना सांगेन की रस्त्यावरनं तुम्हाला, रस्त्याच्या लढाईवरनं तुम्हाला मिळणार नाही, तो अजिबात मिळणार नाही तुम्हाला. तो जर मिळवायचा असेल तर लोकसभेमध्ये जावं लागेल आणि जरांगे पाटील यांना असणारं इलेक्शन लढवावं लागेल, तरच त्या प्रश्नाचा ते निकाल काढू शकतात. पण तो करत असताना त्यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट जे करायचं आहे ते वेगळं आहे, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. तेव्हा कुठं त्यांना सक्सेस येईल अशी परिस्थिती आहे. समीर वानखडे सर यांनी गुन्हा दाखल केला आहे. आधी भाजपनं वापर केला, त्यांचा गुन्हा दाखल होतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? ते त्याला अगोदरच सांगितलं होतं, ज्यावेळेस त्याचा कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू निघाला होता त्यावेळेस त्याला वाचवणारा वंचित बहुजन आघाडीच होती. त्याच्या बाजूने स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांना त्याच वेळेस म्हणतो वाहात गेलात तर हे तुमच्यावरती वचपा काढतील आणि त्याची चौकशी झाली आहे. सर या संपूर्ण विषयावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की या सर्व घटना झाल्यानंतर जो माझ्यावर आरोप राजीनाम्याचे देतात, उद्या तर माझ्या गाडीखाली कुत्रं आलं तेव्हाही राजीनामा. त्यांना म्हणा कुत्रं आलं ना, कुत्रं आलं तर कोणी हे करणार नाही, पण माणूस आला तर निश्चितपणे मागतील, एवढं नक्की आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा.
आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.